जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा। महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त अचलपूर तालुक्यात आज देशभक्तीचा आणि श्रमिकांना उत्सव मोठा उत्साहात साजरा करण्यात आला। उपविभागीय कार्यालयापासून बाजार समिती, नगर परिषद, शाळा, महाविद्यालयापर्यंत संपूर्ण तालुका तिरंग्याच्या साक्षीने राष्ट्रप्रेमात न्यायला दिसला। 1 मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या निमित्ताने अचलपूर तालुक्यात विविध शासकीय आणि सामाजिक ठिकाणी झेंडावंदन कार्यक्रम पार पडलेत। अचलपूर उपविभागीय कार्यालयात उपविभागीय अधिकारी बळवंत रखराव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा या देशभक्तीपर गीताच्या पार्श्वभूमीवर तिरंग्याला मानवंदना देण्यात आली। यावेळी प्रभारी तहसीलदार मणवे, नवे तहसीलदार अक्षय मांडवे, परतवाड्याचे ठाणेदार सुरेश मस्की, अचलपूरचे ठाणेदार मेहत्रे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। त्याचप्रमाणे अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत सभापती प्रतिभा ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। संपूर्ण संचालक मंडळ आणि कर्मचारी उपस्थित होते। तालुक्यातील शाळा, महाविद्यालय, नगर परिषद व शासकीय कार्यालयांमध्ये देखील झेंडावंदन करण्यात आले। महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन एकत्र आल्याने उत्साह द्विगुणित झालेला दिसला। महाराष्ट्र दिनाच्या सर्व शेतकरी बंधू, अडते बंधू, व्यापारी बंधू यांना सर्व कास्तकार बंधू यांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। सर्व अडते व्यापारी, हमाल मापारी बांधवांना कामगार दिनाच्या व महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा। परतवाडा पोलीस स्टेशनच्या वतीने सर्व नागरिकांना, सर्व कामगारांना कामगार दिनाच्या तसेच सर्व नागरिकांना महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। मी वासंती राजूरकर, भारावी कला अकादमी याची मी उपाध्यक्ष आहे आणि मी अर्थातच कलेमधून, संस्काराचं किंवा कलेमधून जे आपण इतिहासामध्ये पण बघितलेले आहे, पहिलेपासून स्वातंत्र्यामध्ये फार मोठा मोलाचा वाटा सांस्कृतिकचाच होता। नृत्य असो, संगीत असो किंवा नाटक असो, याच्यामधून सांस्कारिक किंवा इतिहास घडवण्यासाठी फार मोठं प्रबोधन ह्या संस्कृतीमधून म्हणजे या नाटक, नृत्य, संगीत या विविध कला क्षेत्रातूनच होत आलेले, याचा फार मोठा मोलाचा वाटा आहे। आणि त्या संबंधीच मी आपलं सांस्कृतिक याच्यामध्ये काहीतरी मी खारीचा वाटा हा देत आहे आणि देत राहील। कलेची सेवा मी करते आहे, याच्यातून संस्काराचं प्रबोधन आणि आपल्या सांस्कृतिकली जडणघडण याच्यामध्ये मी काहीतरी माझा वाटा देत आहे, याच्याबद्दल मला खूप आनंद होतो। आणि या 1 मे कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनाच्या मी खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना देऊ इच्छिते। या महाराष्ट्र दिनानिमित्त सर्व महाराष्ट्रीय नागरिकांना मनपूर्वक शुभेच्छा देतो। शासनाचा जो 100 दिवसाचा जो कार्यक्रम राबवत आहे जिल्हाधिकारी साहेबांच्या मार्गदर्शनामध्ये, तो उपक्रम चांदूर बाजारमध्ये कसा सुरू आहे? चांदूर बाजार अचलपूरमध्ये, अचलपूर तालुक्यामध्ये आताच एका महिन्यामध्ये एक समाधान शिबिर घेण्यात आलेलं आहे। छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिरामध्ये बरेच सर्वसामान्य नागरिकांना उत्पन्नात आपले वाटप, साखळी आपले वाटप, तसेच पुरवठा विभागाअंतर्गत ज्या काही शासकीय योजना आहे त्या अंतर्गत सर्व नागरिकांना शिधा पत्रिका, तसेच इतरही कार्यालयांचे अधिकारी वर्ग त्यांचे विभाग एकत्र येऊन सर्वसामान्य जनतेच्या समस्या सोडण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करतो। अचलपूर तालुक्यातील सर्व नागरिकांना 1 मे या महाराष्ट्र दिनाच्या, त्याचप्रमाणे कामगार दिनाच्या सर्वांना शुभेच्छा। महाराष्ट्र दिन म्हणजे एकतेचा, श्रमाचा आणि अभिमानाचा दिवस। अचलपूर तालुक्याने आज या दिवसाचं महत्त्व अधोरेखित केलं। ध्वजाला दिलेली मानवंदना आणि उपस्थितांनी लावलेली उपस्थिती या सर्व गोष्टी महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रेरणादायी ठरल्या।